खासदार संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरला 150 कोटींची जमीन प्रकरणामध्ये ड्रायव्हर जावेद शेखची कसून चौकशी सुरू आहे। दरम्यान पुढच्या चौकशीसाठी जावेद शेखनं 5 दिवसांचा अवधी मागितलाय। तब्येत ठीक नसल्याचं कारण देत जावेद शेखनं 5 दिवसांचा हा वेळ मागितलाय। त्यासाठी एका खासगी रुग्णालयाचं पत्र त्यानं पोलिसांना दिलंय। जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाल्यानं धरणामध्ये 11,111 क्युसेक वेगानं पाण्याची आवक सुरू आहे। धरणातील पाणीसाठा 44.64% पोहोचलाय। त्यामुळे औद्योगिक क्षेत्रासह धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा मिटला आहे। छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं पैठण रोडवर 2 दिवसात 839 बांधकामं जमीनदोस्त केली। मात्र या कारवाईपूर्वी मालमत्ताधारकांना कोणतीही नोटीस बजावलेली नाही। त्यामुळे याबाबत आक्रोश वाढल्यानंतर बांधकाम परवानगी घेतलेल्या आणि गुंठेवारी नियमितीकरण केलेल्या मालमत्तांचे पंचनामे करण्याचा निर्णय मनपानं घेतला आहे। मनपामार्फत राबवण्यात येणाऱ्या रमाई आवास योजनेमध्ये गरजूंना डावलल्याचा आरोप माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केलाय। बनावट लाभार्थ्यांच्या नावानं निधी वाटप केल्याचं जलील यांनी म्हटलंय। तर प्रत्येक योजनेतील 1.5 लाख रुपये अधिकारी स्वतःकडे ठेवून केवळ 1 लाख रुपयांचा लाभ लाभार्थ्यांना दिला जात असल्याचं जलील यांनी मनपाला दिलेल्या तक्रारीत म्हटलंय।